DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। शेत सर्व्हेमध्ये त्रुटी दुरुस्त करणे आणि 3 शेतांचा सीमांकन अहवाल तयार करण्याच्या मोबदल्यात 15,000ची लाच स्वीकारणाऱ्या वन सर्वेक्षकाला लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलं। बुधवारी 10 सप्टेंबर 2025 ही कारवाई करण्यात आली। आरोपी सर्वेक्षकाचे नाव सुमित अक्कलवार असे। कळंब तालुक्यातील जोडमोहा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत रुईकर ट्रस्टच्या सागवान वृक्षतोडीचा अर्ज तक्रारदाराने केला होता। शेताच्या शेजारीच सरकारी जंगल असल्याने ही 4ही प्रकरणे सहाय्यक उपवन संरक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात आली। त्यानंतर उपवन संरक्षक कार्यालयाने शेताचं सीमांकन करण्यासाठी सर्वेअर सुमित अक्कलवार यांच्याकडे प्रकरण वर्ग केलं। तक्रारदाराने सर्वेअरची भेट घेतल्यावर 4ही शेतांची पाहणी झाल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र एक शेत सर्वेमध्ये त्रुटी असून उर्वरित 3 शेतांचा सीमांकन अहवाल तयार करून पाठविण्यासाठी त्याने तब्बल 30,000ची लाच मागितली। या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने थेट यवतमाळ लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली। त्यानुसार मंगळवारी 9 सप्टेंबर 2025 प्राथमिक पडताळणी करण्यात आली। त्यावेळी आरोपी सर्वेक्षकाने एका शेतातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आणि 3 शेतांचा सीमांकन अहवाल तयार करण्यासाठी 5,000 रुपयाप्रमाणे 15,000ची लाच मागितल्याचं स्पष्ट झालं। विभागाने यानंतर सापळा रचला। बुधवारी 10 सप्टेंबर 2025 उपवन संरक्षक कार्यालयात लाच स्वीकारत असताना सर्वेक्षक अक्कलवार यांना रंगेहात पकडण्यात आलं। यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभय अष्टेकर, मनोज ओरके, अतुल मते, जयंत ब्राह्मणकर, अब्दुल वसीम, सचिन भोयर, राकेश सावसाकडे, इफ्राज काझी आणि संजय कांबळे यांच्या पथकानं केली। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.